आलो मी जेजुरी गडाला भेटाया खंडेरायाला, आलो मी जेजुरी गडाला भेटाया खंडेरायाला, आलो मी जेजुरी गडाला भेटाया खंडेरायाला, आलो मी जेजुरी गडाला भेटाया खंडेरायाला। संपूर्ण वेळोली ग्रामस्थ, भोईर परिवार, मंडोळे परिवार, जेजुरी देव भेटीसाठी, वाशिन वेळोली परिसर संपूर्ण कुटुंब जेजुरी या ठिकाणी देव भेटीसाठी आलेले आहेत। सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। बघू शकता इकडे भावांनी देव वगैरे घेतलेले। तर आता आम्ही चालू गाड्यावर, तर भेटतो तुम्हाला गाड्यावर गेल्यानंतर। अरे बाबा पासा ना पुरं ना गाजर लागली बघ। मोठं नाही हे आपला कॅनल, हे कोणची आहे, हे कोणचं लावलंय वाटा गेला दिसत। तर इकडे बाल्या आता विचार चाललाय घरी घेऊन जायचं, मला घरी घेऊन जायचं पण किरक्यानं काम येतील। ड्रायव्हर बैलगाडी केलेली ना इकडे ऊस लागवड देखील तुम्हाला बघायला भेटू शकते। तर आमचा विषय असा ना, सूर्य मस्त लागवड दिसतोय सूर्य विषय आमचा असा, एक राऊंड तरी बाल्या सूर्याला काय भागा होतो। आपल्या इकडे या साईडला जायच्या आत आणि बघू शकता आपण मागं आपल्या खंडाकडे गोंधळासाठी आलो होतो, तर इथं खालीच गोंधळ खेळवला होता आणि आपली बस इथे थांबलेली आहे आणि वरती मंदिर बघू शकतो तुम्ही। तर भेटतं तुम्हाला फ्रेश वगैरे झाल्यानंतर। चंदनाची पण तयारी झालेली आहे आणि मी पण देखील इकडे रेडी वगैरे झालेले। बघू पुढं काय कार्यक्रम असणार आहे, चंदनाला विचारतं। आता पुढे कुठं आपण, हां ठीक आहे चालेल चालेल। हिर्या की पाठ झाली असेल ना, हां हिर्या बोलू या की पाठ झाली असेल, कुठं काय हां गाईच वर जायचं आहे। या चहा घ्या ना, चहा कसा इकडचा, ठीक आहे ठीक। तर गाईज आम्ही फायनली जेजुरी गडाच्या पायथ्याशी आलेले बघू शकता। तर इथे थांबलो होतो आणि इथे आपला गोंधळ या ठिकाणी। तर काही हे काय आहे बघूया, किती रुपये सीट आहे बाबू? आला तो रिटर्न आला, इथं पार्क करता आला लय लांब, त्याला हे घ्यायला लागत असेल स्पीड। होऊ शकतं इकडे आपलं बांधणार नाही। आणि रविदा चहा एकदम ओके ना, शरद भाऊ बोलो बाहेर। तर इकडे काय बघू शकता, इकडे नाश्ता वगैरे
चहा ओके. हे बाय चहा इथे इथे इथे. आता विचार चहा कसा आहे तर आता शरभावनं विचारूया. शरभाऊ चहा कसा सुंदर आहे. थँक्यू थँक्यू. अजून चहा घ्यायचा कोण बाकी आहे का? तर गाईज बघू शकता इकडे आपले रवी भाऊ आहेत आणि प्रत्येकाची सोय बघतायत चाय वगैरे. तर गाईज बघू शकता इकडे वहिनीने पोहे करायला घेतलेले नाश्त्यासाठी आणि आपली सकाळची नाश्त्याची सोय बघू शकता. आणि या साईडला आपले महाराज बसलेले. पूर्ण झालेलं नाही आहे आणि नाश्त्याची सोय चालू आहे बघताय. त्याला नाश्ता वगैरे करून घेऊ. तर गाईज बघू शकता इकडे कांद्या पोह्याची सोय. चांगल्या कामाला गेलं बरोबर आहे. चमचा नाही थँक्यू थँक्यू थँक्यू. त्याची त्यांनी उचलाना गेलं तर ते माल वगैरे घेऊन गाड्यावर जात असतात तर तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मी. आम्ही आता जेजुरीमध्ये मोंडोले परिवार आपण कुलदैवत घेऊन आले दर्शनासाठी. तर यांनी एवढ्या भारी तयाऱ्या वगैरे केलेल्या आहेत. तर अजून गाड्यावर जायचे त्यांचा फिस पांड्या पाडणार एवढा घामागिरी होणार द्या. कारण आत्ताच किती वाजले आहेत 10 वाजले. आम्ही इकडनं जुन्या जे गाड्यावर जाणार आहेत आणि आपल्या समोर बाबा आहेत त्याचबरोबर आपले चंदन आहेत आणि वाशिंवरनं महाराज आलेले बघू शकता. तर आता आपण जाणार जुन्या गाड्यावर जाणार. तर चला भेटतोय आपण जुन्या गाड्यावर. एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट जय मल्हार जय मल्हार. वेळोली आसनगाव गोंडोळे परिवार संपूर्ण वेळोली ग्रामस्थ भोईर परिवार गोंडोळे परिवार जेजुरी आसनगाव देव परिसर, भेटीसाठी वाशिन वेळोली परिसर संपूर्ण कुटुंब जेजुरी या ठिकाणी देव भेटीसाठी आलेले आहेत. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. बघू शकता इकडे भावांनी देव वगैरे घेतलेले. तर आता आम्ही चालू गाड्यावर. तर भेटतो तुम्हाला गाड्यावर गेल्यानंतर. बाबा ना मुंडोळे परिवार मलवारी मुंडोळे सर्व एलकोट एलकोट सदानंदाचा. तर हे पूर्ण मुंडोली परिवार काय बघू शकता. आसनगाववाले केलं. आपल्या विरू पाटीलच्या गावातून दहिवलीवरून पाहुणे आले बघू शकता. यासाठी दादांचं नाव सांगा. दीपक पाटील. तर आपला विरू पाटील जो आहे त्याच्या गावातील आहे. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा. चला चला मुंडोळे परिवार एलकोट एलकोट जय मल्हार. बाकीची कुठं राहिली? कधी त्या खास दाविलीवरनं पाहुण्याला गेलं बघू शकता. मॅडम या 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 आता ओके. एलकोट एलकोट सदानंदाचा.
पुढे जाऊ काहीतरी बोला. एलकोट एलकोट सदानंदाचा जोडीला बसलेत. बोला पाठवू का काय बोलता. चक्क सरपंचबाई आमच्या गावचे सरपंचबाई जोडीने आलेले. तर तुम्हाला कसं वाटतं जेजुरी भेटीसाठी आलेले तर एकदम मजा. एलकोट एलकोट सदानंदाचा. तर आमच्या गावातील नानी आणि आमचे तनू बसलेले आणि नानी साईकडनं आलेले आहेत. आसनगावरून आले ना. तर मुंडोली बरोबर बघू शकता. एलकोट एलकोट सदानंदाचा. दीपक भाऊ काय मग शापूर का वेलुली वाशिन वेलुली हिने भाऊ. एलकोट एलकोट. या साईडला आपल्या आजी आहेत आणि परी बसलेले आणि गणेऊला पण बघू नंतर. गणेऊ वारी जाईल तर मग नंतर मग तुझी मुलाखत आपण नंतरच घेऊ. पाय का ना तर चंदन आता आपण कुठे चाललोय. करापटावर कडे पठारावर चाललेले आहेत आणि या साईडला बघू शकता आपल्या मॅडम. तर वहिनी एलकोट एलकोट. या साईडला नानी आणि पूर्ण मंडळी आसनगावची मंडळी. चला उतरा लय उतरा. अरे बापरे. सर एक एलकोट एलकोट जोरेत धरा. जय मल्हार. कसा वाचला पाहिजे. तर गाईज बघू शकता शम टू शम कॉफी आहे. फक्त एवढीच टोपी नाही घातली बघू शकता. आता बघून घ्या फुल बघू शकता. डिक्टो कॉफी गाईज बघू शकता. काहीच फरक नाही. आणि आपल्या या साईडला दादा आहेत. हे देखील आपल्या आसनगाववरून आलेले आहेत. हरीश दादा ना. ठीक. वैभव शेठ आणि आसनगावरून नाव मुकुंद मुंडोले. तर आसनगावरून आलेले आहेत आणि इकडे नानी आहेत आसनगावरून आलेले आहेत. इकडे ते पण आसनगावरून आलेले. नाव सांगा नानी. जोऱ्यात बोला ना. मला ऐकायला येतं हे कॅमेरात ऐकायला नाही ना. कल्पना तुकाराम मुंडोळे. राहू दे ना. एलकोट एलकोट. आता आपण देऊ हे करू ना. ओके खाली चला चला मग. उतरलेले आणि बघू शकता इकडे आपले मुंडोली बरोबर रस्ते असते पुढे चाललेलं आहे आणि आपल्याला शेवटच्या टोकावर तो झेंडा वगैरे दिसतो तिथपर्यंत पोचायचं आहे. तर चला पटकन पुढे जाऊ. तर काही शेवटपर्यंत आपण पोचायचं आहे. रविवार आणि गर्दी बघू शकता या साईडला भरपूर आहे. आणि मागे तुम्हाला दाखवत आहे मुंडोली परिवार आपला. एवढा गड चढायचे गाईज आणि इकडे बघू शकता मेकअप यांचा. भरपूर मजा येणार आहे. एलकोट जय तर काही चालेल. उचल ना.
सध्या ठेवा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट शिव अवतार मातर मल्हार तू पालन हार तुझी कथा ही पोथी पुराणी शिव अवतार मातर मल्हार तू पालन हार तुझी कथा ही पोथी पुराणी असा मल्हारी माझा गुणी 5.5 बायकांचा धनी 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 लई मोकळ्या मोठ्या मनाची ती माळ सवाण्याची सत देते मल्हारीला ती बानू धनगराची कधी न शिकवा कधी न रुसवा नाही कधी अडचणी कधी न शिकवा कधी न रुसवा नाही कधी अडचणी असा मल्हारी माझा गुणी 5.5 बायकांचा धनी 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 नमस्कार खंडागले परिवार जेजुरीला खंडागले परिवार काय खंडागले तिसरी फुलाई त्या माळ्याची देव खंडोबारायाची रंभाई त्या शिंप्याची होती खान लावण्याची देवाच्या पायाची धूळ घेते मस्तकी लावुनी देवाच्या पायाची धूळ घेते मस्तकी लावुनी असा मल्हारी माझा गुणी 5.5 बायकांचा धनी 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 एलकोट एलकोट सदानंदाचा वीज पण आणली असती तर मग केली असती ना ती एवढीच काय बारीक झाली आसंगा फॅमिली तिथं आसंगा फॅमिली फॅमिली आलेले दादा प्लीज नाव सांगा ना हरिचंद्र मुंडोळे हसनगाव वहिनी नाव सांगा नाव सांग माधुरी मुंडोले नाव घ्यायला ना गेलं बघ नाव सांगा कल्पना मुंडोळे तर आई भगवानाची पत्नी 5वी खंडोबाची आराधनार अर्धांगिनी कथा 5.5 बायकांची उदय करील साईल सांगे बाळशास्त्र वाचुनी उदय करील साईल सांगे बाळशास्त्र वाचुनी असा मल्हारी माझा गुणी 5.5 बायकांचा धनी असा मल्हारी माझा
तुम्ही नॉनस्टॉप आली का? नॉनस्टॉप आली नाही? नॉनस्टॉप आलो ना कालच्या फार खालून आलो तेव्हा नॉनस्टॉप. होय दावत द्यायची दम लागला. बोली लाईव्ह श्वास मी तर खाली गेलो कालच्या रिटर्न वर आलो. हो ना तुम्ही कसं म्हणणार मागेच तर काय बघू शकता भरपूर उंच असा हा गड आहे जे जुनी जेजुरी कडेपठार आणि लोक अजून चालतात बघू शकता इकडे. आजच्या दिवसात चालेल का? आम्हा चालायचे आज जायचे आत्ताच लगेच. तर गाईच आम्ही आले होतो तर पूर्ण फॅमिली होती, खंडागळी फॅमिली पूर्ण होते आणि फार महत्त्वाचे भरपूर पायऱ्या आहेत. दम लागतोय. पोराला काल ठेवायचं ना. काय फोटो काढू? कॅमेरा चांगला आला असता ना. आज निघू. किती पैसे दिले ते बरं? हा किती पैसे दिले? पैसे नाही दिले आता ऐकत नाही पण मला त्याने ट्राय करायचं मला उभं करून ट्राय करतात. रे बा उडे वर ब्लर येतात जरा तेव्हा ते ट्राय करतात ना. चांगला आलाय का तुला बघा व्हिडिओ बघत असाल तर बघू शकते तुमच्या आई किती पायासाठी चालले. आई किती पायऱ्या चढली? दमली नाही ना? दमली नाही ना? जुना खाना आहे ना. एकदम कल्ला गायचा आणि अजून चालतोय. बाकीचे बसलेत आपण नॉनस्टॉप. बघू पुढे कोण कोण गेलाय. शरद भाऊनी दिसत, रवी भाऊनी दिसला डबल मला व्हिडिओमध्ये. बघू अजून चालतोय आणि चेन्नईनं अजून काय वरती पोहोचलेलं नाही आहे. एलकोट एलकोट सदानंदाचा नॉनस्टॉप आले का तुम्ही? थांबत झाला आम्ही एकदम 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 मारला आणि उरती कारवा आलेले ना आपली. तर मी खाली गेलो रिटर्न आलो. आता ही तिसरी बी रिटर्न झालो. अच्छा 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 असं आहे. हो गणेश मोंडले वगैरे ध्यान द्या. ओके ओके झूमच करतो डायरेक्ट. डायरेक्ट हायलाईट हार्डलाईट फोकस गणेश मुंडोळे वन स्पॉट. आणि काही ती आपण बस जी आणली होती ड्रायव्हर थकलेले पूर्ण. तर आता जाताना बाळांना ती बस घेणार आहे. त्याला बैलगाड्याचा भरपूर अनुभव असल्यामुळं तो त्याला बघणार आहे, हाताळून बघणार आहे ना. फोटो घेतो. बानाई मंदिर काय बघू शकता. दर्शन घ्या. दर्शन घेतोय. बानाई माते की मैंने वो हे दर्शन घेणार. गणेश मुंडोळे यांनी दर्शन. तर आपण इकडे आता वर आलेले आहेत आणि बघताय आपली मंडळी असते अशी वर येते. महाराज वर आले आहेत. चंद्रकांत भोईर एलकोट एलकोट. तर तुम्हाला काही त्रास वगैरे झाला? नाही काही त्रास नाही झाला. देवाच्या दर्शनासाठी आले एकदम आनंदाने आले. त्यामुळे आम्हाला काही त्रास झाला नाही आणि एकदम आनंदामध्ये भंडारा रे देवा तुझा हल्लेचा भंडारा.
गणेश मुंडोळे. गणेश मुंडोळे कुठं टाकले? ठीक आहे. अजून गँग आलेले बघू शकता घरचे आपले प्रमुख आहेत मोठे दादा. यांना काय बोलायचं आहे बोला. तुम्हाला कसं वाटलं? एवढे पायऱ्या चढल्या होत्या एकदम कसं वाटलं तुम्हाला? योग्य वाटलं. योग्य वाटलं. अच्छा योग्य वाटलं. आमचा दम कोणला आहे? दम पाडला. मिरच्या एकदम जे हाय करतो. एलकोट एलकोट जमले का? कोण राहिला? एलकोट एलकोट फायनली पोहोचलेलं आहे आपण. बघू आवाज द्या बघू जोरात. एलकोट एलकोट जय मल्हार सदानंदाचा. फायनली पोचलं नाही आणि उतरायचे तुम्हाला. जाऊ जाऊ आता इथपर्यंत आणले तुम्ही दीदी. केलेच नाही अजून दोन्ही एकत्र करतो. 25 आणि 35 फेकी परत सारखं सारखं मागतो. सारखं सारखं याची पापड पाणी बॉटल काय रे का? हो वर रवी हो कसा मागायला एवढं असते चालणार मग मजा नाही काय भाई. मस्त आहे. मी ती स्प्राईट घेतली 50 रुपये. 10 रुपये एक्स्ट्रा घेतो. 40 रुपयाची स्प्राईट 50 रुपये. आता इथे वरती अभिषेक वगैरे घालतील. देवाचा अभिषेक म्हणजे घरनं देव आणलेले आहेत त्यांचा अभिषेक असणार आहे. दुसरं काहीतरी अभिषेक करायच्या आधी आपल्याला पोचायला लागेल. चला नॉनस्टॉप चालायचं आहे परत न थांबता. म्हणजे डबल टिपल दुकान छोटी मोठी अगदीची मला भंडारा. हॅलोच तिकीट हो चालेल. मंदिर काय आलेलं आपण देवाच्या इकडे अभिषेक वगैरे येतात. अन्नदान हेच श्रेष्ठ दान. आपल्या कुटुंबियांच्या नावाने, वाढ वडिलांच्या नावाने, प्रियजनांच्या नावाने अभिषेकासाठी काय बघू शकता इकडे अभिषेक असणार आहे. अन्नदान किंवा मंदिर थेट कार्यालयाशी संपर्क करा आणि त्याची पावती करा. अनुदान नंबर हे ज्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीच्या हातात
यासारख्या अधिकृत व्यक्तींशी संपर्क करून आपल्या देणगीची एलकोट जय मल्हार गाईज बघू शकता फायनली इथं पोहोचलेले आणि भरपूर दम लागलेले खाली बघू शकता मोठा असा हा अन्नदान कासवाचं नावाने वाढवडिलांच्या नावाने प्रियजनांच्या नावाने वाढदिवस स्मृती दिनाचे औचित्य साधून अन्नदान करा. जय मल्हार येथे आलेल्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. भाविकांना नम्र विनंती की आपण सर्वांनी रांगोळीचे दर्शन घ्यावे. दर्शन पात्र सुविधा घ्यायची असल्यास कार्यालयात संपर्क साधावा. दरबारात आलं एवढं लांब आपण सर्वांनी रांगोळीचे दर्शन घ्यावे. इकडे काय आपल्या कुटुंबाच्या नावाने वाढवडिलांच्या नावाने प्रियजनांच्या नावाने वाढदिवस स्मृती दिनाचे औचित्य साधून अन्नदान करा. अन्नदानासाठी आणि जय मल्हार. आता नाही चालू खाली गाडवा दिसते शॉर्टकट वाटते खाली जायला